उन्हाळा चालू आहे आणि आमरस तर सगळ्यांच्या घरात बनतच असेल. सगळ्यांची आमरस बनवायची वेगवेगळी पद्धत असते. तर आज मी तुम्हाला घट्ट आणि दाट आमरस कसा बनवायचा याची माझी रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आत्ताच झटपट करून घ्या. सर्वात आधी तुम्हाला आंबे घ्यायचे आहेत. हे रत्नागिरीचे स्पेशल हापूस आंबे आहेत जे आम्ही मागवले होते. तर आता आंबे जे आहेत ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून खाण्यापूर्वी तुम्हाला 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यामुळे आंब्याची उष्णता जी आहे ती कमी होते आणि त्यानंतर आपल्याला याची सालं जी आहेत ते काढून घ्यायची आहेत आणि जेवढा आंब्याचा भाग तुम्हाला कापता येईल तेवढं तुम्हाला कापून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आंब्याचा जो भाग आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर सगळ्याच आंब्याचा भाग जो आहे तो तुम्हाला आता काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर इन्स्टंटली आंब्याचा रस बनवायचा असेल तर ही खूपच सोपी पद्धत आहे आमरस बनवायची. अशा प्रकारे आमरस बनवून तुम्ही पुरी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे सगळे आंबे जे आहेत त्याची सालं काढून आपल्याला आंबा जे आहे तो पूर्ण कापून घ्यायचा आहे. तर खूपच कमी वेळ लागतो हा आमरस बनवायला. तर आता सगळ्या आंब्याचे काप जे आहेत ते मी अशाच प्रकारे करून घेणार आहे. तर आंबे जे आहेत त्याची सालची काढून तुम्हाला अशा प्रकारे आंब्याचा पूर्ण भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे. काही लोक जे आहेत ते आंबा जो आहे तो पिळून काढून त्याचा रस बनवतात. तर त्याचा जो रस आहे तो एकदम लिक्विड टाईप असतो. तर हा जो आमरस आहे तो तुम्ही चपाती पुरीसोबत खाऊ शकता. तर आता सगळ्या आंब्याचा रस जो आहे तो अशाच प्रकारे मी काढून घेणार आहे. आता हे आंबे जे आहेत ते आपले कापून झालेले आहेत. तर जेवढा भाग तुम्हाला कापता येईल तेवढं तुम्हाला कापून घ्यायचं आहे. तर आता एका बाउलमध्ये मी हे कापलेले आंबे जे आहेत ते काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता 3 आंब्याचा भरपूर इथे आंब्याचे काप जे आहेत ते झालेले आहेत. आता हे काप जे आहेत आंब्याचे ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. तर आता एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये हे आंब्याची काप जे आहेत ते टाकायचे आहेत. चिमूटभर मीठ आणि चिमूटभर इलायची पावडर टाकायची आहे तुम्हाला, वेलची पावडर. आणि त्यानंतर दूध जे आहे ते टाकायचं आहे. दूध जे आहे ते अर्ध्यापेक्षा कमी ग्लास दूध जे आहे ते इथे तुम्हाला लागतं. तुम्ही हवं तर पाणीसुद्धा टाकू शकता. पण आता इथे मी दूध टाकलं आहे त्यामुळे आपला आमरस जो आहे तो एकदम घट्ट होण्यास मदत होते. तर जर घट्ट तुम्हाला आमरस हवा असेल तर पाण्याचा वापर न करता या दुधाचा वापर करा. अशाच प्रकारचा आमरस जो आहे तो आपला रेडी होतो. तर आता एका बाउलमध्ये मी आमरस काढून घेतलेला आहे. तर आता बाकीचे आंब्याचे काप जे आहेत ते सुद्धा मी अशाच प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर इथे थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि चिमूटभर वेलची पावडर टाकायची आहे. मीठ जे आहे ते ऑलरेडी आपण टाकलेलं आहे पहिल्या बॅचमध्ये. तर आता मीठ नाही टाकलेलं आहे. तर आता हे परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा आमरस जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही पुरी किंवा चपातीसोबत हा आमरस एन्जॉय करू शकता. खूपच टेस्टी लागतो. एकदा ह्या पद्धतीने आमरस बनवण्यासाठी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.